नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे. तर याप्रमाणे आपण इथे जे धडा बघितले आहे किंवा बघणार आहे, तर यांचं नाव काय आहे? वचन. याचं नाव काय आहे? वचन. आणि व्याकरणचा हा वचन यांचा तिसरा सीझन चाललेला आहे. कोणता सीझन आहे? तिसरा सीझन. पहिल्या सीझनमध्ये आपण काय बघितले की वचन यांची परिभाषा आणि काही उदाहरण पाहिले. आणि दुसऱ्या सीझनमध्ये आपण काय पाहिले की यांच्या काही शब्द आहेत त्याच्यात कसं रूपांतरण होते किंवा कसं नाही रूपांतरण होते. काही शब्द असं आहे जे वचनमध्ये काहीही परिवर्तन होऊन नाही जात आहे. तर याप्रमाणे आपण असंही पाहिले. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार आहे. बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे पहिला प्रश्न. आलेला आहे की नाही? हो. तर तुमच्या समोर आलेला आहे पहिला प्रश्न. पहिला प्रश्न काय आहे? तर चला बघूया. निम्नलिखित शब्दों के बहुवचन रूप लिखो. तर पहिला प्रश्न काय आहे तुमचा? निम्नलिखित शब्द. इथे शब्द दिलेले आहे त्यांचं बहुरूप तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे एक वचन दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला बहुवचन परिवर्तन करायचं आहे. तर पहिला बघा, रातचे काय होणार? राते. रातचं काय होणार? राते. सपनाचा सपने. सपनाचं काय होणार? सपने. कोशिशे कोशिशे काय होणार? कोशिशे काय होणार? कोशिशे. समस्या का? समस्या आहे. आणि पोथीचे पोथी आहे. तर याप्रमाणे इथे जे शब्द दिलेले होतात त्याचा बहुवचन परिवर्तन असं बद्दलही केलेले जात आहे किंवा असंही दिलेले देत आहे. तर याप्रमाणे इथे आपण बघितले की जे शब्द आहे यांचं बहुवचन असं दिलेले आहे. आता बघा इथे सहावा संस्कृत संस्कृतियां. संस्कृतचं काय होणार? संस्कृतियां. यात्राचा यात्राए. यात्राचं काय होणार? यात्राए. धोतीचा धोतिया. धोतीचं काय होणार? धोतिया. भाषाचे भाषाए. कलाचे कलाए. तर याबद्दल तुम्ही बघणार आहे की यांचं परिवर्तन कशाप्रमाणे होऊन जात आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. आता तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न दुसरा. कोणता आलेला आहे प्रश्न? दुसरा. तर चला बघूया या प्रश्नामध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. निम्नलिखित शब्दों के वचन बदल कर लिखो. आता तुम्हाला काय करायचं आहे? निम्नलिखित शब्दाचं वचन बदलून लिहायचं आहे. म्हणजे वचन परिवर्तन करायचं आहे. तर चला करूया. पहिला आहे तुमचं नमुने. तर नमुनेचं काय होणार? बहुवचन. नमुने बहुवचन आहे आणि नमुना एक वचन आहे. तर याबद्दल असंही दिलेलं आहे, कोणताही शब्द दिलेला आहे त्यांना परिवर्तन करायचं आहे. संसारचा काय होणार? संसारही होणार. गगरियाचा गगरी. कश्तियांचा किश्ती. तर याप्रमाणे असंही शब्द परिवर्तन करून जात आहे. संसारचा संसार. पनघटचा पनघट. खिलौणेचे खिलोना. हातीचे हत्ती. ऋषीचे ऋषी. सडकचा सडक. तर अशाप्रमाणेही असंही परिवर्तन केलेले जात आहे आणि केलेले आहेत. तर अशाप्रमाणे असंही दिलेले आहे. आता इथे बघा, आता आपल्या समोर आलेले आहे प्रश्न तिसरा. कोणता? प्रश्न तिसरा आलेला आहे. दिसतं की नाही तुम्हाला? हो. तर प्रश्न तिसरा मध्ये काय आहे? चला बघूया. कोष्टक में दिए गए शब्द के बहुवचन से वाक्य पूर्ण करो. काय करायचं आहे? कोष्टक मध्ये काही शब्द दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला बहुवचन वाक्य पूर्ण करायचं आहे. तर इथे पहिला आहे काय आहे? आग. आग हे एक वचन आहे. तर याला आपल्याला बहुवचन शब्दातून परिवर्तन करायचं आहे. तर पहिला काय आहे? सुबह उसने आंखें खोली. पहिला प्रश्न तुमचा आहे सुबह. त्यांनी आंखें उघडली म्हणजे सकाळी त्यांनी आंखें उघडली. तर इथे सुबह उसने आंखें खोली. आता आगचं परिवर्तन कसं करायचं? आंखें. कारण की आग जे हे एक वचन आहे आणि त्यांचं परिवर्तन केलेलं आहे बहुवचन मध्ये. ते काय होणार? आंखें होणार. आता दुसरा, मैं तो यहाँ 2 दिन भी नहीं रह सकती. मी इथे 2 दिवस पण नाही राहू शकते. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की हे दिन जे आहे ते दिनचं परिवर्तन नाही होणार. की कारण की मी तुम्हाला सांगितलं होते काही असं पण शब्द आहे त्याचा काहीही परिवर्तन होते नाही. तर असं प्रमाणे हे शब्द आहेत तर यांचं परिवर्तन नाही होणार. तर ते तसंच राहणार. मैं तो यहाँ 2 दिन से भी नहीं रह सकती. मी इथे 2 दिवस पण नाही राहू शकत. कळलं? हो. आता तिसरा बघूया. यहाँ तो बीमारियों मोल ली जा रही है. बीमारी. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे बीमारी एक वचन आहे आणि परिवर्तन केल्याबद्दल इथे काय झालेलं आहे? बीमारिया. काय झालेलं आहे? बीमारिया. तर बघूया. यहाँ तो बीमारिया मोल ली जा रही है. इथे जे आजारीपण आहे ते मोलून घेतलेलं आहे. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. चौथा बघूया.
उल्लू की पुतलियां अंधेरे में फैल जाती हैं. पुतली, तर इथे जे एक वचन दिलेलं आहे त्याचा काय अर्थ आहे पुतली, आणि इथे जे परिवर्तन केलेलं आहे त्याचा अर्थ आहे पुतलिया. तर याबद्दल उल्लू यांची पुतलिया जे आहे अंधेरे म्हणजे अंधारात फैलून जात आहे. कळलं? हो. आता आपल्या समोर आलेला आहे 5वा प्रश्न, तर चला बघूया. 5वा प्रश्न, गर्मी में नीम की पत्तियां हरी रहती है. तर इथे तुम्ही बघणार की पत्ती, तर हे एक वचन मध्ये आहे, आपल्याला बहुवचन मध्ये परिवर्तन करायचं. तर गर्मितातून आपल्याला नीम यांची पत्त्या खूपच हरी वाटते. तर याप्रमाणे पत्तीचा काय होणार, पत्तिया असंही होणार. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं? छान. आता बघा, इथे 6वा दिलेला आहे. 6वा काय आहे, नीम से बनी सभी वस्तुएं बीमारी दूर करती हैं. तर इथे वस्तू दिलेल्या आहे, तर याप्रमाणे यांचं परिवर्तन कसं बद्दल होणार, वस्तुए असं बद्दलही होणार. बघा, नीम से बनी, निमातून बनलेल्या सगळं वस्तुए बीमार म्हणजे आजारी जे पडतात त्यातून दूर करून जात आहे. तर इथे वस्तूचं काय होणार, वस्तुए होणार. तर इथे वस्तूचं काय होणार, वस्तुए होणार. तर याप्रमाणे 7वा बघूया. राकेश शर्मा ने अंतरिक्ष में योग की क्रियाएं की. राकेश शर्मा यांनी अंतरिक्ष मध्ये योग यांची क्रियाएं केलेली आहेत. तर याप्रमाणे क्रियाचं काय होणार, क्रियाएं होणार. काय होणार, क्रियाचं काय होणार, क्रियाएं होणार. आता इथे अंतरिक्ष यान में विशेष कैमरे होते हैं. अंतरिक्ष यानातून विशेष कैमरे लागत होते. तर कॅमेराचं काय होणार, कैमरे. काय होणार, कैमरे होणार. आता इथे 9, मैंने इस वर्ष कई यात्रा की. आता इथे काय आहे, यात्रा. यात्रेचं काय होणार, यात्रा आहे. मी या वर्षी कई यात्राएं केलेली आहे. तर याप्रमाणे इथे यात्राचं काय होणार, यात्रा आहे. 10वा, युवक के साथ युवतियां भी काम कर रही थी. युवती, तर काय होणार, युवतिया. तर याप्रमाणे असंही परिवर्तन केलेले जात आहे. तर युवतीचं काय होणार, इथे युवतिया असंही परिवर्तन केलेली जात आहे. तर अशा प्रमाणे जे इथे एक वचन दिलेले होते, तर या शब्दात आपल्याला बहुवचन असंही परिवर्तन केलेले जात आहे किंवा केलेले आहे. आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न 4था. आलेला आहे की नाही? हो. तर निम्नलिखित शब्दों के वचन बदलकर वाक्य में प्रयोग करो. तर इथे जे निम्नलिखित शब्द दिलेले आहे त्याचा वाक्य आपल्याला प्रयोग करायचा आहे. वचन बदलून प्रयोग करायचा आहे. बघा, थैलिया, तर इथे काय होणार, थैली. इथे काय आहे, थैलिया. तर इथे काय होणार, थैली. थैली बघा, हमें पॉलिथीन के स्थान पर कपड़े की थैली का प्रयोग करना चाहिए. तर इथे बहुवचन मध्ये शब्द दिलेले आहे. काही बहुवचन मध्ये दिलेले आहे, काही एकवचन मध्ये दिलेले आहे. तर जेव्हा बहुवचन मध्ये आहे त्याला एकवचन मध्ये परिवर्तन करायचं आणि शब्द बनवून जायचा. तर इथे जे थैलिया, तर इथे थैली. हमें म्हणजे आम्हाला पॉलिथिनचे स्थानावर आपल्याला कपड्याची थैलीचा प्रयोग करायचा आहे असं लिहिलेलं आहे. तर याप्रमाणे थैली असं काय झाला, थैली असंही झाला. पंखाचं काय होणार, पंखे. पंखाचं काय होणार, पंखे. दोनों पंखे खराब हो गए. दोघही जे पंखे आहेत ते खराब झालेला आहे. दोघही जे पंखे आहेत ते खराब झालेला आहे. तर याप्रमाणे असं दुसरं उत्तर आहे. आता इथे बघा, दीवार. तर दीवारचं काय होणार, बहुवचन दीवारे. काय होणार, दीवारे. तर पुताई के बाद घर की दीवारे चमक उठे. म्हणजे जेव्हा घरातून रंग लागलेला होता त्यामध्ये हा रंग लावलेला नंतर घर खूपच चमकत आहे. तर याप्रमाणे दीवारचा काय होणार, दीवारे असंही होणार. कळलं की नाही? हो. आता 4था, राजा. तर राजाचा काय होणार, राजाही होणार. मी सांगितले होते तुम्हाला काही शब्द असंही असतात ते त्यांच्या परिवर्तन नाही होत. तर असं प्रमाणे ते राजा आहे. राजातून काहीही परिवर्तन नाही होऊन जात आहे. तर राजा, दशरथ एक प्रतापी राजा था. दशरथ जे आहे ते एक प्रतापी राजा आहे. तर यामध्ये राजाचा काहीही परिवर्तन होऊन नाही जात आहे. बघा, अजून आहे प्रश्न 5वा. तुमच्या समोर आता प्रश्न 5वा आलेला आहे. वस्तुए. तर वस्तूचं काय होणार, वस्तू. काय होणार, वस्तू. किसी प्राणी और वस्तू के नाम को संज्ञा कहते हैं. कोणताही प्राणी किंवा कोणताही वस्तूच्या नामावर आपण काय म्हणतात, संज्ञा असंही म्हणतात. तर वस्तुएचं काय होणार, वस्तू होणार. कारण की ते बहुवचन मध्ये आहे आणि यांना आपल्याला एकवचन मध्ये परिवर्तन करायचं होतं. कळलं की नाही? हो. आता 6वा बघूया. भेड़िया. भेड़ियाचं काय होणार, भेड़िये. भेड़ियाचं काय होणार, भेड़िये. तर सभी भेड़िया आग से डरकर शिकार छोड़कर भाग गए. तर इथे सगळं जर भेड़िये होते त्या आगला घाबरून शिकार सोडून
भागले. तर याप्रमाणे इथे बघणार आपण की भेड्याचा कसा होणार भेड्या. तर इथे यांचा प्रयोग असाही बदल केलेले आहे. आता आपण 7वा बघूया. बहुए काय आहे बहुए. तीनों बहुए दिन रात बीमार सास की सेवा में लगी रहती. तिघ जर त्यांची सूनबाई आहे ते आपल्या सासऱ्याचं सेवामध्ये लागलेली आहे कारण की ते खूपच आजारी आहे. तर याबद्दल तुम्ही परिवर्तन कसं होणार किंवा कसं झालेलं आहे ते पण तुम्ही बघून घ्या. कळलं की नाही ते सांगा मला लवकर. कळलं? छान. आता इथे 8वा. रोटियां डिब्बे में रखी सारी रोटियां बंदर ले गए. डिब्बेमध्ये जे पण रोटी ठेवलेली होती ते सगळं कोणी घेऊन झाला ते सगळं रोटी बंदर घेऊन झाला. तर याप्रमाणे जे रोटी आहे त्यांचा इथे रोटियाही दिलेल्या आहे. तर याप्रमाणे असंही परिवर्तन त्याचं केलेले आहे. तर आज आपण काय शिकलो. आज आपण शिकलो की वचनबद्दल कसं परिवर्तन होऊन जात आहे किंवा कशाप्रमाणे हे परिवर्तन होऊन जात आहे याबद्दल आपण बघितले की वचन यांचं परिवर्तन कसंही होतं. जसं वाक्य दिलेले आहे त्या वाक्यात परिवर्तन केलेले जाते किंवा एक वचन दिलेले आहे त्यांचं बहुवचन कसं परिवर्तन होऊन जात आहे किंवा बहुवचन दिलं आहे त्यामध्ये आपल्याला परिवर्तन कसं बदल केलेले जात आहे. तर याप्रमाणे आपण पाहिले की वचन यांचा काही प्रश्न कशाप्रमाणे येऊन जात आहे किंवा कसं नाही येणार. तर याबद्दल पण आपण बघितले की कशाप्रमाणे त्यांचा प्रश्न किंवा उत्तरे येणार आहे. तर यांचं उत्तरे किंवा प्रश्नाचं उत्तर कशाप्रमाणे तुम्हाला द्यायचं आहे किंवा नाही. तर हे सगळं आपल्याला कुठे भेटत आहे तुम्हाला कळत आहे का. हे सगळं आपल्याला आज विद्यालयाबरोबरही भेटत आहे. त्यांचा मार्ग आपल्याला शोधून घ्यायचा आहे आणि त्यांनाही आपल्याला मार्ग देईन आलेला आहे. तर याप्रमाणे त्यांचा मार्गाचा उत्कृष्ट करा आणि मागे होऊन जा. धन्यवाद. तर याप्रमाणे आपण पाहिले की कशाप्रमाणे आपल्याला आज हे शिकायला भेटले आणि आज हे शिकायला भेटले की कशाप्रमाणे वचन कसं परिवर्तन करायचं आणि वचन यांचा काही असं पण शब्द आहे जे आपल्याला नाही माहीत आहे आणि वचनबद्दलही असंही परिवर्तन दिलेलं आहे किंवा असंही शब्द आहे ज्यामध्ये काहीही परिवर्तन होऊन जात आहे आणि ज्याबद्दल काहीही परिवर्तन नाही होते त्याप्रमाणे आपल्याला असं करायचं की यांचा अर्थ काय आहे यांचा अर्थ शोधून करायचं. तर याप्रमाणे हा सगळं आपल्याला इथेही भेटणार किंवा इथेही कळणार आहे. तर याबाबत आपण सर्व इथेही करूया. धन्यवाद.